नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर अगदी 4 ते 5 दिवसातच गणेशोत्सव, गणेश चतुर्थी, सर्वांचा लाडका बाप्पा घरी येणार आहे। तर घरोघरी मोदकांची प्रसाद बनवण्याची लगबग सुरू होते। तर आज आपणही मोदक बनवतोय। तर खूपच साधी सोपी रेसिपी आहे। तुमच्याकडे जर अगदीच वेळ नसेल तर 10 मिनिटात तयार होणारे हे मोदक तुम्ही झटपट बनवू शकाल। आज आपण खवा न वापरता मावा मोदक बनवतोय। तर रेसिपीला सुरुवात करतोय। सर्वात अगोदर मी इथे कढई गरम करून घेतली होती। आता त्यामध्ये मी मंद गॅसवरती कढईमध्ये 1.5 वाटी दूध घातलेलं आहे। आता आपल्याला दूध कोमट गरम केलेलंच हवंय, कच्चं दूध इथे आपल्याला वापरायचं नाहीये। आता लगेचच यामध्ये आपल्याला 1 चमचावर तूप घालायचंय। इथे मी पोहे खाण्याचा चमचा घेतलेला आहे, त्याच चमचाने आपल्याला इथे 1 चमचा तूप घालायचंय। आता लगेचच त्यानंतर आपल्याला 10 ते 15 केशर काड्या मिश्रित दूध इथे घालून घ्यायचंय, कारण की आज आपण केशर मावा मोदक बनवतोय। व्यवस्थित याला 3 ते 4 मिनिटं आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे। वाटीमध्ये जर शिल्लक असेल त्यामध्ये थोडं पुन्हा दूध घेऊन त्या वाटीतलं दूध सुद्धा यामध्ये घालायचं। आता पुन्हा एकदा आपण हे छान असं परतून घेऊया। तुम्ही बघू शकता की ते छान रंग आलेला आहे। हवा असल्यास तुम्ही इथे खाण्याचा रंग सुद्धा वापरू शकता। त्यानंतर दूध छान उकळलं की यामध्ये 2 वाटी मिल्क पावडर किंवा दूध पावडर घालायची आहे। कोणत्याही ब्रँडची पावडर तुम्ही इथे घेऊ शकता। तर व्यवस्थित आपण सगळी मिल्क पावडर थोड्या थोड्या बॅचेसमध्ये घालायची। सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटेल, पण त्यानंतर लगेचच हे मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होते आणि मिश्रण खव्यासारखे दिसते। तर इथे मिश्रण कढई सोडू लागते, बघू शकता। तर 5 ते 7 मिनिटातच आपला इथे खवा तयार झालेला आहे। आपण अजिबात रेडीमेड खवा न वापरता घरीच हा खवा तयार केलेला आहे। तर हे मिश्रण एका प्लेटमध्ये आपण थंड करून घ्यायचं। आता त्यानंतर यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे पावडर शुगर किंवा पिठी साखर, स्वादासाठी वेलची पावडर आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे। इथे बघू शकता, तुमच्याकडे जर पिठी साखर लगेच उपलब्ध नसेल तर तुम्ही रोजची घरातली वापरायची साखर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। तुमच्या इथे गोडानुसार तुम्ही कमी जास्त करायचे आहे। तुम्हाला जर गोड जास्त लागत असेल तर तुम्ही ही साखर वाढवू शकता। आता हे सर्व आपण छान असं हाताने छान मळून घेऊयात। मी दाखवते त्याप्रमाणेच तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे। हा जो खवा आहे तो पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। मिश्रणात साखर मिक्स केल्यास मिश्रण थोडंसं चिकट होतं, बाइंडिंग येते। तर खवा मळून तयार झाला की त्यातला 1 ते 2 चमचे खवा आपण स्टफिंगसाठी काढून घ्यायचा। आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काजू, अर्धा चमचा बदाम, अर्धा चमचा पिस्त्याचे काप कट करून घालायचे। व्यवस्थित आता आपल्याला हे सगळे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडत नसेल तर तुम्ही स्टफिंग न करता सुद्धा हे मोदक बनवू शकता। तर आता इथे आपण सर्व मिश्रण तयार झाल्यावर आपण मोदक बनवून घेऊयात। तर मोदक पट्टीला तुपाचा हात लावून मी इथे घेतलेला आहे आणि त्यावरती सजावट म्हणून थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत। आता जो खवा आहे तो आपण व्यवस्थित असा इथे भरून घ्यायचा आहे। वरती काठापर्यंत व्यवस्थित भरायचा, म्हणजे मोदकाचे जे टोक आहे ते व्यवस्थित सुबक तयार होतं। तर दोन्ही बाजूला व्यवस्थित आपण हा जो खवा आहे तो व्यवस्थित असा भरून घ्यायचा आणि यामध्ये तयार केलेले स्टफिंग भरून घ्यायचं। हवं असेल तर छोटी गोळी सुद्धा तुम्ही यामध्ये बनवून घालू शकता। आता त्यानंतर खालून पुन्हा थोडासा खवा लावून दाबून घ्यायचं। तर बघू शकता इथे आपला सुबक असा मस्त मऊसूत मोदक तयार झालेला आहे। एकदम मऊसूत घरच्या घरीच खवा बनवून तयार आहे। बाजारात देखील खव्याचे मोदक मिळतात, पण बऱ्याचदा सणासुदीला खव्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही घरीच बाप्पासाठी हे मोदक तयार करू शकता। तर चवीला अगदी अप्रतिम लागतात। मी बाकीचे मोदक सुद्धा असेच बनवून घेतलेले आहेत। तर गणपतीच्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला जर वेळ नसेल तर प्रसाद बनवायचा आहे तर ही खवा मोदक रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा। केशर मोदक रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा। बाप्पांना सुद्धा हे मोदक खाण्यास भरपूर आवडतील। तर मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। जर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता, तोंडात विरघळणारे हे असे खव्याचे मोदक किंवा केशर मिश्रित मोदक, केशर मोदक आपले इथे झटपट तयार झालेले आहेत। नक्कीच येणाऱ्या 10 दिवसांमध्ये नक्की एकदा तरी तुम्ही हे मोदक घरच्या घरी बनवून बघा आणि आपल्या लाडक्या बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी हे मोदक तुम्ही प्रसाद म्हणून त्यांना दाखवा। त्यांना नक्कीच आवडतील। तर पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात। तोपर्यंत तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या माझ्याकडून सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।